धुळे महानगरपालिकेच्या हद्दीतील जुन्या मालमत्ता धारकांच्या नावामध्ये बदल करून संबंधित ठिकाणी नवीन धारकांची नावे लागू करण्यात यावी अशी मागणी MIMचे पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे। या संदर्भात प्रभाग क्रमांक 19चे विद्यमान नगरसेवक जावेद बिल्डर व त्यांच्या मातोश्री तथा विद्यमान नगरसेविका हलीमा बानू मोहम्मद शाहबान यांच्या माध्यमातून धुळे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शहरातील अनेक मालमत्तांवर आजही जुन्या मालकांची नावे कायम असून प्रत्यक्ष व्यवहार व कर आकारणी तसेच प्रशासकीय कामकाज करताना नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे मालमत्ता नोंदी अद्ययावत करून नवीन मालकांची नावे तात्काळ लागू करावीत अशी मागणी करण्यात आली। तसेच संबंधित प्रक्रियेत प्रशासनाने पारदर्शकता ठेवून नागरिकांची गैरसोय टाळावी अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली। या निवेदनामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना मार्ग मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। यावेळी शकील सरदार, जावेद खान, आफताब शेख, गुलाब शेख यांच्यासह MIMचे पक्षाचे इतर नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते। आज दिनांक 17/4/2026 रोजी महानगरपालिकेतर्फे जे मालमत्ता निमित्त जे शिबिर आयोजित केली होती त्यामध्ये आमचे वार्ड नंबर 15 मध्ये जे म्युनिसिपल कॉलनी आहे त्या एक फार गंभीर एक आमचे विषय होता आणि फार वर्षापासून आमचे लोक महानगरपालिकाचे चक्कर मध्ये आले होते आणि आमचा विषय असा होता की जे जुने खोली धारक होते त्यांचीच नाव मालमत्ता कर मध्ये येत होते। आज आम्ही असा निवेदन आणि असा अर्जी आयुक्त साहेबांना केलेले आहे की जे जुने मालमत्ता धारक आहेत त्यांचे नावे कमी करून ते आज प्रेझेंट राहत आहेत त्यांचे नावे मालमत्ता कर मध्ये यावे अशी आम्ही वार्ड नंबर 15 मध्ये सगळे म्युनिसिपल कॉलनीचे जे ओनर आहे ते सगळे माझ्या सोबत आलेले आहे आणि आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन अपील केलेली आहे की जे जुने नाव आहेत ते कमी करून नवे नाव लवकर टाकण्यात यावे।